मीरा भाईंदर महापालिकेत महापौर पदावर राजकीय तणाव वाढला आहे। भाजपकडून डिंपल मेहता यांनी महापौर पदासाठी एकमेव अर्ज भरल्याने आज त्या पदाचा स्वीकार करणार आहेत। मात्र मराठी महापौर बसावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती, मनसे आणि इतर स्थानिक संघटना आंदोलनासाठी तयार आहेत। मराठी एकीकरण समितीकडून आज सकाळी सुभाषचंद्र बोस मैदानापासून महापालिकेपर्यंत मोर्चा काढला जाणार होता, परंतु अद्याप त्यास पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही आणि पोलिसांनी आंदोलन फक्त मैदानातच करण्यास सांगितलं आहे। या घटनामुळे मीरा भाईंदरमध्ये राजकीय वाद वाढला आहे। मी सध्या मीरा भाईंदर येथे माझ्यासोबत संदीप राणे जे आहेत, जे मनसेचे नेते आहेत आणि आज जो मराठी अमराठीचा जो महापौरचा मुद्दा आहे तो त्यांनी आज आंदोलन करणार आहेत। संदीपजी काय सांगाल, आजचं जे आंदोलन आहे ते कशा प्रकारे आहे आणि काय महापौर मराठीचा मुद्दा आहे? बघा, आम्ही या ठिकाणी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। आता इथे सगळे जमा झाल्यानंतर आम्ही नगरपालिकेवर आम्ही मोर्चा नेणार आहोत। मोर्चा म्हणजे आम्ही निषेधचा मोर्चा आहे, लक्षात घ्या। त्यामुळे हा जो मोर्चा आहे हा निषेध व्यक्त करायचा, महापौर हा मराठी व्हावा यासाठी आमचं खटपट चालू आहे। त्यामुळे मला वाटतं की मराठी महापौर व्हावा आणि नरेंद्र मेहतांनी बनायला दिलं नाही असं आहे। त्यामुळे मराठी महापौर बनावा न बनावा यासाठी नरेंद्र मेहतांनी फार खटापट केली आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमले आहोत। तर मला असं वाटतं की नरेंद्र मेहतांनी फार मोठं चुकी केलेली असं मला तरी वाटतं। मराठी महापौर जर दिला असता नक्की त्याचा सन्मान वाढला असता। मीरा भाईंदरमध्ये सोडून बाकीच्या कल्याण, डोंबिवली, ठाणा, मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी मराठी महापौर दिलेला आहे। तर इथे का नाही? तर ही धोक्याची घंटा कुणाला आहे? आमदारांना, रवींद्र चव्हाण साहेबांसाठी, देवेंद्र फडणवीसांसाठी हा धोक्याची घंटा आहे। तर असं मला वाटतं की नरेंद्र मोदी कृत्य केलंय हा पुऱ्या महाराष्ट्राला पटलेला नाही विषय, लक्षात घ्या। त्यामुळे त्यांच्यावर निषेध आम्ही करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निषेध मोर्चा या ठिकाणी केलेला आहे। राजसाहेब ठाकरेंनी पण मध्ये सांगितलेलं की मीरा भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा आहे, का ते स्वतःही इथे आंदोलनामध्ये आले, त्याबद्दल काय सांगाल? बघा, या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये सर्व धर्म समभावाची लोक राहतात। या ठिकाणी कुठलाही देश कुणाच्याबद्दल काय नव्हता आणि आम्ही सगळं मिळून काम करतो। ह्या अगोदर पण नरेंद्र मेहता असतील, डिंपल मेहता असतील, या ठिकाणी गीताजी नसतील, असे महापौर झालेले आहेत। पण या ठिकाणी एका मराठी विरुद्ध एक मारवाडीचं भांडण लावून दिलेलं आणि आम्ही तो भांडण वैयक्तिक होतं, गिरायक आणि दुकानदारमध्ये, लक्षात घ्या। त्याच्यामध्ये मारहाण झालं आणि ह्याच्यामध्ये आगीमध्ये तेल टाकण्याचं काम सन्मानाने आमचे नरेंद्र मेहता यांनी केलेलं आहे आणि तो तिकडचा भडका उडाल्यानंतर मराठी आणि प्रांताचा वाद इथे चालू झालेला आहे। त्यामुळे प्रथा नरेंद्र मेहताने टाकून दिलेली आहे, याचा आमचा जाहीर आरोप आहे। आज डिंपल मेहता यांचा शिक्कामोर्तब होणार आहे, त्याबद्दल मग काय तुमचं आंदोलनाचं कशा प्रकारे असणार? बघा, आमचा त्यांचा निषेधच असणार। फक्त महापौर झाला म्हणून हा विषय संपलेला नाही आहे। या ठिकाणी फार मोठा विषय, अजून पण संघर्ष भरपूर आहेत। संघर्ष आमचा चालूच राहणार आहे। मराठी माणसाच्या विरोधात कुठलेही कृत्य त्यांनी केलं तर तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल हे पण सांगतो आणि मराठी माणसांच्या शेपटावर पाय देऊ नये असं मला तुम्हाला त्यांना मित्र म्हणून त्यांना एक सल्ला आहे। आपण इथे पाहू शकता की कुठे ना कुठेतरी मराठी आणि अमराठी महापौरचा मुद्दा आज इथे गाजत आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।